पुढचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. 5 सामने असणार आहेत सुपर ओव्हरचे. खरं तर लीग स्टेजमध्ये ज्या संघांचे समसमान गुण झालेत ते संघ आता मात्र सुपर ओव्हरमध्ये आपलं नशीब आजमावतील. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. RR रायडर्स वहाड आणि शैलेश स्मृती तरगर. सलामीची जोडी तरगर संघाकडून भूषण भोईर आणि अनिकेत कोळी. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलं षटक घेऊन अलंकार कोळी तयार. पहिलाच बॉल यावेळेस मात्र सरळ लॉंग ऑन फिल्डरच्या हातामध्ये आणि पहिला विकेट गारत. पहिला धक्का आणि आता मात्र शेवटची जोडी मैदानामध्ये असेल कारण पहिल्याच बॉलवर फार मोठा हादरा इकडे सहन करावा लागेल. पहा अलंकार कोळीचा हा चेंडू लॉंग ऑन कडे खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता आणि तिथे एक सोपा झेल, चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. अनिकेत बाद झालाय. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. मीरा स्पोर्ट्स मोरावे विरुद्ध सानवी गोल्डी बामणडोंगरी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचे. ही ओव्हर संपायच्या आतमध्ये आपली नाणेफेकी इथं संपली पाहिजे. चला आपला सानवी आणि गोल्डीचा कर्णधार इथं उपस्थित आहे. मीरा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार. चला नाणेफेकी करून घ्यायची. हा सामना असा आहे जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेमधून बाहेर निघेल. मच्छिंद्रजी पाटील सर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज अलंकार कोळी. लास्ट विकेट. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. निर्धाव चेंडूची सांगता. सुपर बॉलिंग सुपर ओव्हर आणि त्याच्यामध्ये पहिले 2 चेंडू निर्धाव आलेत आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची विकेट सुद्धा. ऋषी नाईकचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. RR रायडर्स वहाड आणि त्यांच्या विरोधामध्ये शैलेश स्मृती तरगर अनिकेत कोळी. एका बाजूला धीरजी ओळेकर, दुसऱ्या बाजूला पण पाहिलं तर समीर शेठ पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अलंकार कोळी भन्नाट बॉलिंग. थोडंसं रनअपमध्ये बिघाड. डेड बॉलचा इशारा येत असताना यानंतर मीरा स्पोर्ट्स मोरावे संघानं टॉस जिंकलाय. आपली खेळाडूंची यादी आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. आणि सानवी गोल्डी MD कारकर बामणडोंगरी आपले सुद्धा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. गोलंदाज तयार. अलंकार. कट करण्याचा प्रयत्न. थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप. इकडे पहिली धाव मिळेल. धावसंख्येचा श्रीगणेश होत असताना कमीत कमी आता मात्र थोडंसं प्रेशर आहे कारण पहिला विकेट गेलाय. त्यामुळे इथून एखादा मोठा फटक्यासाठी गेलं तर पटकन झेल उडाला. ही कुठेतरी द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज सध्याच्या घडीला असतील. अविनाश डोलकर आहेत गणेशपुरीचे. पुन्हा एकदा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. हे रोखावे लागेल कारण अगोदरच प्रेशर खाली आहे शैलेश स्मृती तरगर आणि त्याच्यामध्ये इकडे धावांना वाट करून देतोय तो गोलंदाज अलंकार. तेजजी मात्रे आज आलेले आहेत परंतु कमिटी इकडे स्ट्रॉंग आहे आणि सचिन शेडे यांनी सांगितलंय बाहेरच्यानी इंटरफेअर करू नका. मीरा स्पोर्ट्स आपले लिस्ट द्यायचे. 3 बॅट्समन आणि 1 बॉलर. बॅक टू द बॉलर. इकडे संधी होती. पहा संधी होती. वेगानं घेऊन धावणं कारण शेवटची विकेट आहे. हा चान्स घ्यायला हवा होता कारण पाठीमागे बॅकअप सुद्धा होतं. 2 धावा झाल्यात पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. काय गोलंदाजी होते. सुपर ओव्हरमध्ये अलंकार कोळी गव्हाणचा गोलंदाज थांबून ठेवले आतापर्यंत. अविनाश डोलकर नॉन स्ट्राईक एंडला भूषण भोईर. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. भूषण भोईर खरं तर नॉन स्ट्राईक एंडला अडकलाय. चार चेंडूंमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं 4ही चेंडू डॉट आलेत. 2 व्हाईट बॉल. त्याच धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. हो चांगला ड्राईव्ह आहे. स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. मच निडेड बॉल सरळ साईड स्क्रीनच्या दिशेनं. पहिला चौकार तरगर टीमसाठी.
मिहिरा स्पोर्ट्स मोरावे आपली प्लेयर लिस्ट आमच्यापर्यंत पाठवा. सहा धावा, 6 ऑन बोर्ड. लास्ट बॉल. ओ चांगला पुलचा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु बॉल सीमा पार. शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आलेत आणि त्याचमुळे सुपर ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 10 धावा. आणि थोडंसं हास्य फुललंय आता मात्र धीरज डोळेकर यांच्या चेहऱ्यावर, कारण पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा होत्या आणि शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आणि त्याचमुळे 10 धावा. एक चांगली टोटल 11 धावा कराव्या लागतील. चला चला अविनाश डोलकर गोलंदाजी करेल. अकरा धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी या लढतीतील पराभूत संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल. सानवी गोल्डी पामनडोंगरी, गोलंदाज ओमकार नाईक, फलंदाज असतील आर्यन, क्रिश आणि रणजित. आणि मिहिरा स्पोर्ट्स गोलंदाज असेल कल्पेश आणि फलंदाज असतील प्रवीण, घनश्याम आणि रिषभ. चला सलामीची जोडी जाऊ द्या. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे सुपर ओव्हर जिंकण्यासाठी आणि या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्यासाठी. RR रायडर्स वहाळ या संघाला करो या मरो अस्तित्वाची लढाई मात्र तुम्हाला पाहायला मिळेल सकाळच्या सत्रामध्ये. आज 8:50 या स्पर्धेचा पहिला चेंडू पडला, त्याबद्दल कमिटीचं नक्कीच आपण अभिनंदन करूया. चला बॅट्समन पाठवा प्लीज. RR रायडर्स वहाळ ओपनिंग पेअर जाऊ द्या. चला लवकर टीम मॅनेजमेंट अमर पाटील. चला ऋषी लवकर पाठवा प्लीज, कारण मगासपासून बराच खेळ थांबला होता. पहिला सामना लवकर झाला पण त्यानंतर मात्र मॅच थांबली होती. तर सलामीची जोडी मैदानामध्ये जाईल सुपर ओव्हर खेळण्यासाठी कॅप्टन ऋषी नाईक आणि त्याचप्रमाणे कपिल कोळी. कपिल कोळी काल अर्धशतक या मैदानावर त्याचं पाहायला मिळालं आणि शेवटच्या मॅचमध्ये सुद्धा शेवटपर्यंत लढला हा खेळाडू. संध्याकाळचं सत्र होतं, थोडंसं बॅडलाईट्सला सामोरं जावं लागलं होतं RR रायडर्स वहाळ संघाला, परंतु चांगली बॅटिंग केली त्यांनी. शेवटपर्यंत मॅच जिवंत ठेवली होती, कारण सोपं आव्हान नव्हतं 84 धावांचं आणि ते जवळजवळ पूर्ण करत आणलं होतं. चला फिल्डिंग लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. येलो जर्सी शैलस्मृती तरगर. मिहिरा स्पोर्ट्स संघानं या पुढचा होणारा सुपर ओव्हरचा सामना नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजीचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. लिस्ट आलेली आपल्याकडं. गोलंदाज कल्पेश आहे, आणि सानवी गोल्डीचा गोलंदाज असेल ओमकार नाईक. दोन्ही बामणडोंगरीचे गोलंदाज असणार आहेत. निखिल खोतचं जे नाव दिलं होतं तेच तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल,
कारण लिस्ट ही पहिलीच द्यावी आपण त्यासाठी मागितली होती. यानंतरच्या होणाऱ्या सुपर ओव्हरच्या सर्व टीम्सनी याची योग्य खबरदारी घ्या. जी टीम लिस्ट येईल तेच खेळाडू जातील. आणि सुपर ओव्हर यानंतरच्या ज्या ज्या टीम्स आहेत त्यांनी नाणेफेकीला येताना तुमची लिस्ट घेऊन यायची आहेत. बॉलर्स आणि बॅट्समनची लिस्ट. चला 11 धावांची गरज आहे. निखिल खोत तयार. पहिला बॉल. पहिलाच बॉल फुल टॉस. आणि इकडे मात्र पहिली धाव पूर्ण होत असताना यस पंचांचा 22चा इशारा आलाय. यस रेफर करण्यात आले. चेक केलं जाईल पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. पहिला चेंडू थोडस वेस्ट साइड साठी अंपास कॉल घेण्यात आलाय. फेअर डिलिव्हरी. चला पहिल्या चेंडूवर एक धाव. परंतु फुल टॉस बॉल ची संधी मात्र गबाण योद्धा आणि बेलपाडा रॉयल्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. यावेळेस मात्र उंच गेलाय जास्त. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. झेल टिपलाय. मोठी विकेट. ऋषी नाईक शून्यावर बाद. सुपर ओव्हर मध्ये हेच घडलं होतं. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर अनिकेत बाद झाला होता. इकडे ऋषी बाद झालाय. त्यामुळे आता अडचणी वाढल्यात. थोडासा मित्र म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी होती या मॅचची. प्रयास कोळी आलाय. सामना आता मात्र थोडासा कठीण होत असताना कपिल कोळी नॉन स्ट्राईक एंडला जरूर आहेत. चला टीम मीटिंग येऊ नका. चला टीम मीटिंग येऊ नका. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 5 सुपर ओव्हर आहेत. या लढतीतील विजेता संघ खारकोपर किंग्सच्या विरोधामध्ये सुपर ओव्हर खेळेल. खारकोपर किंग्स आपण सुद्धा रेडी राहा. ऋषी नाईक थोडासा बेजबाबदारपणा नडला. मोठी विकेट. खरं तर हा सामना जिंकला तरच या स्पर्धेमध्ये हा संघ राहणार आहे. आणि 11 धावांची गरज असताना आपली बहुमूल्य विकेट मित्रमंडळी बहाल केले. पाहूया प्रयास. रिव्हर स्वीप. धाडसाचं कौतुक केलं जाईल. अशा सिच्युएशनला मात्र रिव्हर स्वीपचा देखणा चौकार पाहायला मिळतोय. प्रयास कोळीचा चांगला प्रयास. धावा झाल्या ते आतापर्यंत 5 आणि 3 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. 3 बॉल 6. चांगला स्ट्रोक प्रयासचा. सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. ए ग्रुप मधील हे संघ आणि ए ग्रुप मधील या दोन्ही संघांचं अस्तित्व या सुपर ओव्हरवर आहे. चित्त थरारक सुपर ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 6 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 3 असं समीकरण मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळेल. निखिल खोत त्याच्याकडे शैलस्मृती तरगर संघाचं संपूर्णपणे भविष्य असेल. या स्पर्धेमध्ये शैलस्मृती तरगर संघ राहील की नाही हे गोलंदाज निखिल खोत ठरवणार आहे. चला स्पीडअप करा प्लीज. व्हेरी चिकी. यावेळेस मात्र स्वीप केला होता बॉल. फाईन लेग कडे जात असताना सिंगल येते. प्रयास चांगले फटके कनेक्ट केलेत. आता मात्र शेवटचे 2 बॉल आणि या 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. आणि जर या मॅच मध्ये इक्वल झाली तर संध्याकाळपर्यंत सुपर ओव्हर.
इक्वल झाली तर लगेच सुपर ओव्हर. खरं तर 5 दिवसाची स्पर्धा, यंदाच्या वर्षी 4 दिवस, आणि त्यामुळे थोडासा वेळेमध्ये आपल्याला बचत करावी लागते. ओ डॉट बॉल थोडासा धीम्या गतीने आला होता आणि इकडे मात्र बीट झालाय कपिल. कपिल संपूर्ण स्पर्धेमध्ये दिमागदार खेळ केलाय आणि आता मात्र टेन्शन वाढलंय. आता टेन्शन वाढलंय कारण निखिल खोत काय गोलंदाजी केले, अप्रतिम. आणि त्याचमुळे आता मात्र समीकरण बदललंय. शेवटचा 1 बॉल, 5 धाबांची गरज, चौकार आला तर सुपर ओव्हर. आता कपिलच्या मनामध्ये काय सुरू असेल, षटकारानं सामना जिंकवायचा की चौकार मारून एखाद्या सुपर ओव्हरला सामोरं जायचं, ही द्विधा मनस्थिती सध्याच्या घडीला कपिलच्या मनामध्ये असेल. परंतु ऋषी नाईक निराशा. अमरजी पाटील सुद्धा थोडेसे टेन्शन मध्ये आहेत. समीर शेठ पाटील यांचा संघ थोडासा अडचणीमध्ये आलाय. शेवटचा 1 बॉल, 5 धाबांची गरज. ओ यावेळेस मात्र फटका लॉंग ऑनला, झेल टिपलाय. निखिल कोचचे हात डोक्यावर गेले होते. जल्लोष पाहायला मिळेल. धीरज ओळेकर यांचा संघ जिंकतोय. शैलस्मृती तरगर आणि या स्पर्धेमधून बाद होईल RR रायडर्स बहाळ. हार्ड लक. मीरा स्पोर्ट्स, तुमचा जो निर्णय आहे लगेच मैदानामध्ये जायचंय. चला अभिनंदन शैलस्मृती तरगर. लगेचच सुपर ओव्हर खेळवली जाईल खारकोपर किंग्सच्या विरोधामध्ये.